मी स्वतः शॉक होतो की नक्की मी निघालोय. सर नॉमिनेशन मध्ये प्रसादची माझी जोडी नसती ना तर मी नसलो असतो तिथे. त्यामुळे मी प्रसादमुळे गेलो असं मला वाटतं. अरे तुझा ग्रुप आहे तर तू तुझा ग्रुप घेऊन बाजूला जा. तू पण सांगतो मी काय तुला घाबरत नाही रे. पहिले स्वतःचा स्टँड घे. शांत होऊन बोल. प्रत्येक गोष्टीमध्ये बॅलन्स असतो तर बॅलन्स बिघडवणारा माणूस पाहिजे तो किरण माने आहे. आणि त्याशिवाय मजा पण नाही येणार घरात. तर किरण माने हा इम्पॉर्टंट माणूस आहे घरात आणि मला वाटतं की तो माणूस खूप पुढे जाईल. तर मम्मी म्हणली माझं नाव सगळ्या गावाला सांगून आला तू बर्डाबाई. फुलबाजी सदैव जळत राहते दुसऱ्यांवरती. अपूर्वा नेमळेकर, लक्ष्मीबा तेजा, आम्ही टाइम बॉम्ब. ओहो माझा मूवी आलाय आत्ताच हर हर महादेव. तुमचा सपोर्टची गरज आहे मला. जाऊन तो मूवी बघा. आता माझा एक मूवी पण येतोय प्रभास बरोबर. त्याची शूटिंगला मी जाईल आता ह्यानंतर. ब्रिंग बॅक योगेश आता जर ट्रेंडिंग अजून चालू राहिलं तर मला वाटतं की वाईल्ड कार्ड मध्ये मी येऊ शकतो माझ्या. आपला मराठी बिग बॉस आणि त्यात नावारूपाला आला जेंटल जायंट. पण काही आठवडे त्याचा खेळ आपण पाहिला, तो चांगला रंगला आणि तो बाहेर जाणार नाही असं वाटत असतानाच तो बाहेर आलाय आणि तो आता माझ्या सोबत आहे. हाय योगेश, तुझं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीवर. सो पहिलं तर जसं मी म्हणाले तसं जेंटल जायंट म्हणून तुला एक उपाधी मिळाली घरात असताना. त्याचसोबत बरेच मित्रमैत्रिणी झाली, नाती बनली, नाती तुटली, भरपूर झालं. पण जेव्हा वाटत होतं की आत्ता गेम कुठेतरी सुरू झालाय, आत्ता सगळं रंगाला लागलंय, तेव्हा बाहेर आलास ऐन मोक्यावर. हो, अनफेअर डिसिजन मला वाटलं थोडंसं आणि मी स्वतः शॉक होतो की नक्की मी निघालोय. कारण माझा परफॉर्मन्स जर तुम्ही बघितला ह्या काही आठवड्यापूर्वीचा किंवा ह्या आठवड्यात सुद्धा परफॉर्मन्स वॉज बेस्ट माझा. प्रत्येक टास्क मध्ये घरामध्ये वावर तुम्ही बघताय. नक्कीच. पण जसा तू बाहेर आलास तसं ब्रिंग बॅक योगेश हा जो हॅशटॅग आहे तो हळूहळू व्हायरल होताना दिसतोय. हे प्रेम आहे कुठेतरी, काय वाटतंय तुला? हे महाराष्ट्राचं प्रेम आहे, जनतेचं प्रेम आहे जे माझ्यावर पडत आहे. ब्रिंग बॅक योगेश असं जर ट्रेंडिंग अजून चालू राहिलं तर मला वाटतं की वाईल्ड कार्ड मध्ये मी येऊ शकतो माघारी. नक्कीच. भरपूर लोकांना तसं वाटतंय. लोकांचे कमेंट्स सुद्धा यायला लागलेत की ब्रिंग बॅक योगेश. त्यामुळे तू ती जागा नक्कीच त्यांच्या मनात कायम केली. त्याचसोबत तू घरात सुद्धा स्वतःची एक जागा कायम केली. ती कुठेतरी आता बाहेर आल्यावर मिस करायला लागल्यास. हो, बघतोयस आता एपिसोड बघण्याची संधी मिळाली. बिग बॉसच्या घरात गेलो तर मी ट्रॉफी जिंकायलाच गेलतो पण त्याच्याबरोबर मी मनसुद्धा जिंकलेली आहेत महाराष्ट्राच्या पब्लिकची सुद्धा आणि घरात जे होती माझी काय माणसं जी मी कमवलेली त्यांची सुद्धा. तर त्यांना मिस करतोय मी आणि बिग बॉसला मिस करतोय मी, बिग बॉसच्या घराला. नक्कीच नक्कीच. आय एम शुअर ते पण तुला खूप मिस करत असतील. कारण की तू बाहेर जेव्हा निघाला तेव्हा अनेकांचे डोळे पाणावलेले दिसले, अनेकांना त्रास झाला की तू निघतोयस. त्यात तुमचा ग्रुप सुद्धा जो आता बनत होता त्याच्यात काही स्ट्रॉंग नाती बनत होती ती सुद्धा कुठेतरी तुटायला लागतील का असं सुद्धा आता वाटायला लागलंय. तर तुला काय वाटतं, तुझी त्या ग्रुप मधली जी पोझिशन होती ती बाहेर आल्यानंतर कसं असणार आहे ग्रुपचं तिकडचं समीकरण? मला वाटतं की थोडा आमचा ग्रुप खालावेल. कारण जी पुढची जो ग्रुप आहे आमचा टीम ए किंवा टीम नेमळेकर जे आहे त्यांनी फक्त हेच म्हणतात की हा वीक ग्रुप आहे, ह्याला काढा. आणि त्यांना हे माहित नाही की जर योगेश जाधव आला तर अजून हा ग्रुप माघारी येऊ शकतो. नक्कीच. अनेकदा असं म्हटलं जातं, म्हणजे बिग बॉसच्या घरातच हे बनलं गेलेलं आहे की जो ग्रुप वीक असतो किंवा जो ग्रुप वीक वाटतो तोच नंतर बाजी मारून जातो. किंवा म्हणजे अगदी मेघा धाडेच्या सीझन पासून जर तू बघितलं असेल की 2च जण आहेत, 3च जण आहेत, त्याच्यानंतर पण शिवचा ग्रुप असं करत करतच हे होतं. कुठेतरी तुला वाटतंय तुमचा ग्रुप सुद्धा त्याच पोझिशनला येत होता? हो, आता जसं तुम्ही शिवाजी महाराजांचं बघितलंय, त्यांचं स्वराज्य लहान होतं पहिलं तरीही त्यांनी एवढं मोठं स्वराज्य केलं. ते माणसं घेऊन नाहीत तर मेजॉरिटी हे करत नाही. जेवढी कमी माणसं असतात ना
कमी माणसं जग जिंकू शकतात. नक्कीच हो. खूप मोठी गोष्ट बोलली. इतिहास आहे त्याला गवाह. येस नक्कीच. सो आम्ही सुद्धा आता वाट पाहतोय की ब्रिंग बॅक योगेश जो आहे हॅशटॅग तो ट्रेंड होऊ देत, हा पुन्हा एकदा घरात जाऊ दे, ह्याचा जो गेम आपल्याला आवडत होता तो पुन्हा एकदा दिसू देत. त्याचसोबत एक गेले काही दिवस एक नवीन गोष्ट सुद्धा घरात ट्रेंड करत होती आणि या विकेंडला ती फार बोलली गेली. ती म्हणजे तेजस्विनी आणि तुझं जे रिलेशन होतं, ते मैत्री होती, तुला तिच्याबद्दल इंटरेस्ट होता, जे काय होतं हे खरं होतं की खेळासाठी स्ट्रॅटजी होती? तुम्हाला जसं माहित असेल, मी जे काही गोष्टी करतो त्या खऱ्या करतो, मनापासून करतो. मी जसा बाहेर आहे तसाच मी घरात होतो आणि आत्ताही तुम्हाला तसाच दिसेल. तर आमची ही चांगली फक्त मैत्री होती. आम्ही कधी मी तर जिंदगीमध्ये मला वाटत नाही कोणती गोष्ट फेक केलेली आहे. नक्कीच गेम साठी केलंय का असं अनेक प्रश्न सुद्धा येत नाही, होते, नाही, पण नाही. ती काही स्ट्रॅटर्जी वगैरे नव्हती. नॉट अ स्ट्रॅटेजी. बाहेर आल्यावरती पुन्हा एकदा ती बाजू किंवा तिच्याशी फ्रेंडशिप वाढवायला आवडेल. नक्कीच. तेजस्विनीचं काय रिॲक्शन होतं? तू निघताना आम्ही तर बघितलं, पण आम्ही तेवढाच वेळ बघतो. कॅमेरा मागे काय एक अशी गोष्ट होती किंवा काय असं होतं जे ती तुला देऊन गेली, जी बाहेर घेऊन आलास तुझ्यासोबत? आठवणी, आमच्या मैत्रीच्या आठवणी. वा, क्या बात आहे. सो घरात राहतानाचा वावर खूप वेगळा असतो. 24 तास कॅमेरे असतात. तुला त्याची सवय नाहीये बिकॉज तू खूप वेगळ्या झोन मधून इथे आला होतास. तिथे ऍडजस्ट व्हायला सुरुवातीला काही त्रास झाला का, किंवा ऍडजस्ट झाल्यानंतर कसं होता तुझा वावर? माझं जे काय म्हणतात त्याला, वैयक्तिक जे आहे, मी सांगू इच्छितो की मी स्वतः एक पाण्यासारखा आहे. कुठेही टाका आपण मिक्स होऊन जातो. तर मला असं काही हे नाही झालं. पण हे सवय लागली मला बिग बॉस नंतर की आता माईक चेक करणे, कॅमेरे दिसत आहेत का बघणे, कोणता कॅमेरा बघतोय का हे बघणे. पण आता बाहेर आलाय तर ती सवय अजून सुटली नाही. थोडं रुखरुख सकाळ सकाळ उठलं की मी गुड मॉर्निंग बिग बॉस म्हणून उठतोय. सवय झाली. योगेश, अनेक मैत्री तुझ्या त्याच्यात नाती खूप झाली. तू अमृता धोंगडेला बहीण सुद्धा म्हटलं, सगळं होतं. पण सुरुवातीला जेव्हा ही नाती बनत होती तेव्हा कुठेतरी तू, विकास आणि किरण माने यांचं काहीतरी एक चांगलं बॉन्डिंग बनेल का, छोटे मिया बडे मिया म्हणून, किंवा तुम्ही तिघं एकत्र बसायचा, तू त्यांच्यासमोर व्यक्त सुद्धा झाला. तुझ्या आयुष्यातील खूप एक आतली जी गोष्ट होती तुझ्या बाबांबद्दल ती तू त्यांना बोलून दाखवलीस. मग ते कुठे कमी पडलं किंवा कुठे ते नातं तुटलं, काय वाटतं तुला? मी लहानपणीपासून आहे ना वाईब्स वरती बिलीव्ह करतो. म्हणजे आता पुढचा माणूस काय बोलतोय आणि त्याच्या वाईब्स काय हे करतायत सांगतायत त्यावरती बिलीव्ह करतो मी. तर विकासचं वाईब्स खूप छान होत्या. मी त्याला मित्र मानला. पण किरण मानेंबरोबर मला असं कधीच वाटलं नाही मला त्यांच्याबरोबर बॉन्ड करावा आणि किंवा हे करावं. कारण त्यांचं मॅनिप्युलेशन एवढं उंचावर होतं ना की त्यांनी प्रत्येक गोष्टीत मॅनिप्युलेशन टाकायचे. माझीच गोष्ट आहे. तर मी इथं माझा गेम खेळायलोय. म्हणजे जे मी रिअल राहतो मला फेक राहता येणार नाही अशा गोष्टी. बाकीच्या गोष्टींना तुम्ही मॅनिप्युलेट करू शकता पण योगेश जाधवला मॅनिप्युलेट करणं इम्पॉसिबल आहे. मी माझ्या मनाशी ऐकतो, मनाने जातो मी. किरण माने नसते तर तुझा आणि विकासचा बॉन्ड उत्तम झाला असता. 100%. किरण माने नसते तर घरातला सुद्धा वातावरण चांगलं झालं असतं. जसं प्रत्येक गोष्टीमध्ये बॅलन्स असतो, तर बॅलन्स बिघडवणारा माणूस पाहिजे तो किरण माने आहे. आणि त्याशिवाय मजा पण नाही येणार घरात. तर किरण माने हा इम्पॉर्टंट माणूस आहे घरात. आणि मला वाटतं की तो माणूस खूप पुढे जाईल. नक्कीच तो मास्टर माइंड आहे खूप. आज आपण हे बोलतोय, तू इथे बसून बोलतोयस, पण खरं तर तू घरात असायला पाहिजे होतं असं प्रत्येकाला वाटतंय. तुला काय वाटतंय की आज इथे तुझ्या जागी कोण असायला हवं होतं? आपल्याला काय वाटतं? मला तरी म्हणजे माझे जे वाईब्स होते, मला तरी वाटलेलं की त्रिशूल बाहेर जाईल. कारण काय सोशल मीडियावर सुद्धा अशीच चर्चा रंगली होती आणि गेल्या आठवड्याचा त्याचा खेळ बघता आणि तुझा खेळ बघता असं फार वाटत होतं की त्रिशूल जाईल. तर माझ्यासाठी सुद्धा ते शॉकिंग होतं थोडंसं. जसं तुम्हाला शॉकिंग होतं तसं मलाही होतं की आम्ही सगळ्यांनी विचार केला की त्रिशूल लास्ट 2 वीक पासून काय करत नाहीये, तर त्रिशूल जाईल. बरोबर. पण एंड मोमेंटला जेव्हा मला कळलं की त्रिशूल नाहीये, विकासन माझ्यामधलं कोण जाईल, तर माझा माहित होतं की विकास माझ्यापेक्षा जास्त खेळलाय. तर तिथेच कुठेतरी कळलं की मला लास्ट मोमेंटला कळलं. जेव्हा त्रिशूल गेला ना तेव्हा कळलं मला की योगेश तो चाललाय. पण तुझ्याच टीम मेंबरमुळे तिकडे उभा होतास त्या पोझिशनला. तुझ्याच टीम मधल्या प्रसादमुळे किंवा ती पोझिशन तुझ्यावरती आली होती. जर तो गेम थोडासा फिरला असता तिकडे, तर जर नॉमिनेशन मध्ये प्रसादची माझी जोडी नसती ना तर मी नसलो असतो तिथे. त्यामुळे मी प्रसादमुळे गेलो असं मला वाटतं.
नक्कीच. घरात बऱ्याच गोष्टी नव्याने तुला उमगल्या असतील, कारण की इतके दिवस अशा कुठेतरी राहण्याची तुला सवय नव्हती. त्यात इतकी अनोळखी माणसं, ही सगळी. आत्ता जेव्हा बाहेर आलायस त्या घरातली कोणती गोष्ट मिस करतोय सगळ्यात जास्त? सगळ्यात जास्त आपुलकी, जी मला यशस्वी, अमृता आणि तेजाकडून भेटायची ती आपुलकी, त्या गोष्टीला मिस करतोय मी. आणि बाहेर आल्यावरती घरच्यांचं काय रिॲक्शन होतं? पाहिलेत त्यांनी तुझे सगळे एपिसोड्स? आई काय म्हणाली? माझ्या आईचं एक हे होतं लाईक फनी, काल रात्री स्टेटमेंट आलता, मी फोनवरती बोलत होतो, तर मम्मी म्हणली माझं नाव सगळ्या गावाला सांगून आला तू बायडाबाई. ते बोलला होता, निघून गेले तोंडानं ते. तर मम्मीला मी नावाने हाक मारतो, मला माझ्या मम्मीचं नाव सुरेख आहे पण घरी तिला बायडाबाई म्हणतात. तर मी ते नाव सांगितलं, मम्मीने खूप खवळलं त्याने. पण शेवटी थोडीशी रडली जेव्हा माझं नाव मेन्शन झालं, त्यानंतर कॉल आला मला, थोडं रडली, पण म्हटली की योगेश तू अजून जाऊ शकतो. आणि माझ्या माऊलीने प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट दिलाय, तर ह्या पण गोष्टीत ती माझ्यावर आहे. नक्कीच. तुझी आई तुझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि तू ते कायम म्हटलेलं आहेस आणि घरात सुद्धा ते दिसून आलं की तुझी आई किती महत्वाची आहे. सो हे टॅटूज जे आपण तुझे बघतो, बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावरती पण टॅटू काढायची काही इच्छा आहे, काही असणार आहे नक्कीच नक्कीच. तो बिग बॉस सरप्राईज असेल, तो मी काढणार आहे टॅटू, मी प्लॅन करून ठेवलाय. नक्कीच. सो त्याच्यासाठी सुद्धा वाट बघायची की तो टॅटू नेमका कुठला असणार आहे. सो एकीकडे जिथे आपण बघतोय की हे सगळं खेळ तर ठीक आहे, तू परत घरात जाशील नाही जाशील ती पुढची गोष्ट आहे, पण इथून पुढे काय योगेश? आता इथून पुढे तुझा जो प्रवास आहे तो या इंडस्ट्रीत असणार आहे, तुझ्या करिअरमध्ये असणार आहे, कसं असणार आहे हे सगळं? लाईक माझा प्रवास हा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये असणार आहे. लाईक माझा मूवी आलाय आत्ताच, हर हर महादेव, तुमचा सपोर्टची गरज आहे मला, जाऊन तो मूवी बघा, मी त्यात विलियनचं कॅरेक्टर प्ले करतोय. आणि बाकीच्या गोष्टी, आता माझा एक मूवी पण येतोय प्रभास बरोबर, त्याची शूटिंगला मी जायला आता ह्यानंतर. मग तिथून शूटवरतून आल्यावरती मी माझ्या फायटिंगवरती लक्ष दिले, 1-2-3 महिने मी जाईल थायलंडला फॉर ट्रेनिंग. हो. आणि मग म्हणजे तू बॅलन्स करणार आहे तुझं करिअर आणि ही जी इंडस्ट्री आहे. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला योगेश भेटायला येणार आहे, म्हणजे तुझे जे फॅन्स आहेत जे तुला बिग बॉस मध्ये बघतात त्यांच्यासाठी संधी आहे की योगेश कुठेही चालला नाहीये, बिग बॉस घरात तो परत यावा असं आपल्याला वाटतच आहे, पण त्याशिवाय सुद्धा तो आपल्याला मोठ्या पडद्यावरनं अधूनमधून इथे तिथे भेटणारच आहे. मराठीत सुद्धा असं काही प्रयत्न सुरू आहेत? मराठीत असे माझा तो मूवी आला तर तो आहे. मराठीत एवढे प्रयत्न नाही, हिंदीमध्ये साऊथ मध्ये माझे खूप मूवी येणार आहेत. आय एम शुअर आता मराठी बिग बॉस नंतर ऑफर्स मराठी सुद्धा येतील आणि आम्ही वाटच पाहू त्याची. सो येस, घरात तुम्ही होतात तेव्हा दिवाळी साजरी केली. सो मी काही फटाक्यांची नावं घेणार आहेत आणि तो फटाका कोणाला, तू म्हणजे तो फटाका कोण आहे घरातला सदस्य हे तू मला सांगायचंय. ओके. सुतळी बॉम्ब. सुतळी बॉम्ब खूप आवाज होतो माहितीये ना, फुटल्यावरती धमाका होतो एकदम, तो हिरव्या कलरचा. अमृता धोंगडे. फुसका बार. फुसका बार म्हणजे वाटत असेल की खूप मोठ्याने आवाज होणार पण खसकन फुटतो, काहीच आवाज होत नाही. अमृता देशमुख. ओ, अमृता देशमुख. फुलबाजी. फुलबाजी सदैव जळत राहते दुसऱ्यांवरती, अपूर्वा नेमळेकर. ओ अच्छा. लक्ष्मी बार. लक्ष्मी बार तेजा. तेजा. ते जेव्हा बोलते तेव्हा लक्ष्मी पडते. हो हो, क्या बात आहे. अनार. अनार असा खूप मोठा पाऊस माहिती आहे ना, खूप सगळीकडे पसरतो, छान दिसतो, छान असतो. प्रसाद जवादे. हा हा हा. भुईचक्र, जे आपापसातच गोल फिरत राहतं पण काही म्हणजे कन्फ्युज माणूस असू शकतो. 2 जण आहेत. अच्छा. किरण माने आणि विकास सावंत. आणि समजा स्वतःला, मी तुला फटाका सांगणार नाही, तुला स्वतःला एखादा फटाका म्हणायचा असेल तर ते कोणता असेल? टाइम बॉम्ब. ओहो, वक्ताने पर फुटणार आहे आणि तो खूप मोठा धमाका करणार आहे. सो यश योगेश, खूप मस्त वाटलं की तुझा जो प्रवास सुरू झालेला तो खूप चांगल्या पद्धतीत झाला. कुठेही तू कमी पडलास किंवा त्यांच्यातला नव्हतास असं तू वाटू दिलं नाही. तू तुझा खेळ खेळत राहिलास आणि खूप चांगला खेळत राहिलास, तो छान रंगला. ठीक आहे, काय कारणास्तव बाहेर आला असशील, पण ब्रिंग बॅक योगेश हा हॅशटॅग आम्ही होप करतोय, तुझे फॅन्स होप करतात की तुला पुन्हा एकदा त्या घरात घेऊन जातील. आज इथे एक नवीन प्रवास सुरू होतोय. बिग बॉस अनेकांना बऱ्याच गोष्टी देऊन जातो, बरंच वेगळे पण येतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये. आज जर तुला विचारलं की या टप्प्यावर बिग बॉसने तुला काय दिलं
तर ते काय असेल? बिग बॉसने मला आठवणी दिल्या प्रत्येक गोष्टीच्या, आणि त्या आठवणीसाठी मी खूप मोठा आभारी आहे बिग बॉसचा आणि महाराष्ट्राचा. नक्कीच. घराच्या बाहेर आल्यावरती कुठली अशी व्यक्ती आहे ज्यांच्याबरोबरचं तुझं आत बनलेलं नातं टिकवायला आवडेल, आणि अशी कोण व्यक्ती आहे ज्यांना पुन्हा कधीही भेटला नाही तरी चालणार आहे? तसं कोणी सर एक तसं यशस्वी, जिला मी बहीण मानले, अमृता धोंगडे, तेजा, ह्यांच्यावर माझी दोस्ती कधी तुटणार नाही. निखिल, यांची आमची दोस्ती कधी तुटणार नाहीये. प्रसाद जवादे, आणि माझे आत खटके उडाले हे झालं, पण मी मनापासून कोणाला हे नाही वाईट नाही मानत. सगळेजण त्यांचा गेम खेळतात तिथं, तर सगळ्यांबरोबर मी ओपन आहे. सगळ्यांना जादोगी झप्पी ऑलवेज ओपन. वाह, क्या बात आहे योगेश. हेच सगळं घेऊन तू पुढे जाणार आहे. सो जाता जाता मला तुला हेच विचारायचं आहे की योगेश बिग बॉस घराच्या आत म्हणजे जायच्या आधीचा आणि आज बाहेर आल्यानंतरचा काय एक फरक आहे? फरक तुम्हाला काय असं दिसणार नाही. जसा योगेश जाधव पहिला होता तसा योगेश जाधव आता पण आहे, आणि तुम्हाला वयाच्या कधी आपण भेटू पुढे तुम्हाला योगेश जाधव असा दिसणार. क्या बात आहे योगेश. जेंटल जायंट. येस, जेंटल जायंट म्हणून तू आम्हाला असाच भेटत राहा, असंच छान छान नक्कीच, काम करत नक्कीच. राहा. आपण प्रे करूया की तू पुन्हा एकदा घराच्या आत जाशील आणि तुझा जो खेळ अर्धवट राहिलाय तो आम्हाला पूर्ण बघायला मिळेल. नक्कीच. बाहेर आल्यानंतर सुद्धा छान मैत्री कर, मस्त राहा, एकदम छान काम कर. आणि हो, थँक्यू सो मच असा वेळ दिल्यासाठी. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो पुन्हा मच भेटूच. तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि आम्हाला ही संधी दिल्याबद्दल, की आम्हाला महाशय पब्लिक बरोबर जोडून दिल्याबद्दल खूप खूप नक्कीच धन्यवाद. नक्कीच पुन्हा भेटूच. Yes, Thank you. नक्कीच.